आर्यांच्या भुजावर मेघांचा माला आला आला सावध हो शिव भूपाळा सद्गतिता भूमाता दे तुझा हा केला करुणारव भेदून वर्तयन काय भीताय आपल्या मरणाला काय भीताय आपल्या मरणाला आज नाही उद्या तरी घाल मरणाचा आला जी जी मरणाचा आला जी जी। टोटल माझ्याकडे 100 125 150 घड्याळ माझ्या कलेक्शन मध्ये आहेत। आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं सोन्या चांदीचे पण आहेत का? आहेत। याच्यापैकी कुठले आहेत? 3 चांदीचे घड्याळ आहेत। हे सोन्याचं आहे, हे एक सोन्याचं आणि हे एक सोन्याचं आहे। महाराजांनी ती तलवार आवडली असं त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांना ती प्रेझेंट देण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी शस्त्राचा एक जो उत्तम गुण तिथे महाराजांनी त्यांच्या समोर मांडला की शस्त्र एकतर लढाई जिंकलं जातं किंवा ते विकत घेतलं जातं। हा जो गुण त्यांनी मांडला तर ते सावंत त्यांनी सरळ सांगितलं आम्ही तुमच्यासोबत महाराज लढू शकत नाही। ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य बुडवताना मराठ्यांचे जे सगळे किल्ले जिंकले तर त्यावेळेस या ब्रिटिशांच्या तोफांच्या जागा कुठे होत्या किंवा त्यांनी कुठून कुठून किल्ल्यावरती मारा केला तोफांचा त्याच्या याच्यामध्ये पोझिशन्स येतात। तर ह्या इथे या पोझिशन्स आहेत सगळ्या, म्हणजे जिथून तोफांच्या मारा केल्या किंवा त्यांची मुवमेंट कशी व्हायची। नमस्कार मंडळी, जय शिवराय। 19 फेब्रुवारीचा आजचा दिवस आहे। तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की दम लागलाय, आपल्या गोविंदगडावर चढत चाललो आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की काल जी पूर्वतयारी चालू होती शिवजयंतीची तिचा व्हिडिओ मी टाकला होता आणि आज शिवजयंतीचा दिवस आहे। तर गडावर काय काय कार्यक्रम होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गडावर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे धुकं जमा झालेलं आहे। खूप थंडी आहे। सकाळी आम्ही 4 वाजता गडावरून गेलो, खूप थंडी होती आणि आज सकाळी बरेच लोक इथे दीप प्रज्वलित करण्यासाठी येत आहेत। म्हणजे जी मशाल मी काल तुम्हाला सांगितले होते ती मशाल घेऊन ते त्यांच्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन आपली जी शिवजयंती आहे ती साजरी करतात। आर्यांच्या भुजावर मेघांचा माला आला आला सावध हो शिव भूपाळा सद्गतिता भूमाता दे तुझा हा केला करुणारव भेदून वर्तयन का गेला। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शिवाया शरणाया ताराया जय देव जय देव श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठ्यांचं जे बनवण्याची जी टेक्निक होती ती खूप सटीक होती, कारण की आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की तलवारी एवढ्या जड असतात तेवढ्या जड असतात, परंतु ही जी तलवार आहे आपल्याला जी सावरण्यातून आपल्याला आपल्या संग्रहात दाखल झालेली आहे ही तलवार 600 ग्रामची आहे। फक्त 600 ग्राम, फक्त 600 ग्रामची आहे। ही तलवार घेऊन 600 ग्रामची तलवार घेऊन माणूस अगदी 4 दिवस सलग लढू शकतो, हाच आपल्याला विचार इथे मांडायचा आहे ह्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण पुढे येतोय मराठा धोप। मराठा धोप हे जे शस्त्र आहे हे मूळतः घोड्यावरती स्वार होऊन चालवायचं जे शस्त्र आहे त्या ह्या मराठा धोपेचे आपण इथे अंग आपण समोर मांडलेली आहेत। तुम्ही बघू शकता हे अग्रटोक आहे, वरचं टोक आहे, त्यानंतर हा पिपळा, जेणेकरून एकदा का समोरच्या वरती आपण वार केला की मागच्या वरती पुन्हा तो वार व्हावा या दृष्टिकोनातून पिपळा ह्या एवढ्या भागाला धार असायची। हा पर्देचा भाग असेल। मुळात जेव्हा हा पर्देचा भाग जेव्हा महाराजांनी जेव्हा
सावंतांकडनं जी तलवार जी विकत घेतली त्या तलवारीला तुम्ही बघू शकता की हा जो भाग आहे पडद्याचा हा त्यांना खूप इम्प्रेसिव्ह झाला त्यावेळी, त्यामुळे त्यांनी याचं प्रोडक्शन नंतर सुरुवात केली. गज, कटोरी, परत, कडी बिडी हे जे काही त्याचे अंग आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळते. आता तुम्ही उल्लेख केला सावंत यांचा, महाराजांबरोबर उल्लेख केला, तर म्हणजे ती काय घटना, एक स्पेसिफिक कुठली घटना होती का की ज्याच्या म्हणजे सावंतांकडे जी तलवार होती ती सावंतांना गोव्याच्या गोवेकरांनी गिफ्ट केली होती आणि महाराज जेव्हा सावंतांच्या भेटीला गेले तेव्हा महाराजांना ती तलवार खूप प्रचंड आवडली. तिची ठेवण, तिचं वेट, तिचा ब्लेडचा जो, कारण की महाराजांची नजर खूप तीक्ष्ण होती शस्त्रांच्या बाबतीत आणि ती तिथं आपल्याला बघायला मिळाली. महाराजांनी ती तलवार आवडली असं त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांना ती प्रेझेंट देण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी शस्त्राचा एक जो उत्तम गुण तिथे महाराजांनी त्यांच्या समोर मांडला की शस्त्र एकतर लढाई जिंकलं जातं किंवा ते विकत घेतलं जातं. हा जो गुण त्यांनी मांडला तर ते सावंत त्यांनी सरळ सांगितलं, आम्ही तुमच्यासोबत महाराज लढू शकत नाही, तुम्ही ते जे काय ज्या मूल्य ठरलं गेलं त्या मूल्यामध्ये ती विकत घेतली. आता इथे जर बघितलं तर इथून हे सगळे हे ब्लॅक अँड व्हाईट जे फोटो आहेत हे सगळे किंवा चित्र आहेत ही सगळी ब्रिटिशांनी तयार केलेली किल्ल्यांचे नकाशे आहेत. त्यातला हा जो नकाशा आहे हा आहे रायगडाचा. हा 1818 मध्ये रायगड घेतल्यानंतर ब्रिटिशांनी तयार केलेला हा नकाशा आहे आणि कंटूर स्वरूपामधला हा नकाशा आहे. पण त्याच्यावरती किल्ल्याच्या माथ्यावरती असलेली सपाटी किती होती हे आपल्याला याच्यावरनं कळतं. त्याच्यानंतर त्याच्या इमारती कुठे होते, तलाव कुठे होते हे आपल्याला या नकाशावरनं कळतं. तसेच इथे काही इतर किल्ल्यांचे पण नकाशे लावले आहेत. म्हणजे आता हा रत्नागिरीचा किल्ला आहे, रत्नागिरीच्या किल्ल्याचा भगवतीचा किल्ला आपण जो म्हणतो ते. त्याच्यानंतर रत्नागिरी शहराचा हा नकाशा आहे. त्याच्यानंतर तिथून पुढे आलो तर हा ठाण्याचा किल्ला आहे. ठाण्याचा म्हणजे कुठला किल्ला? ठाण्याचा किल्ला म्हणजे आज जिथे तुरुंग आहे, सरकारी तो किल्ला होता. तो किल्ला होता. त्याचा भुईकोट किल्ला होता पण त्याच्या बाजूने खंदक होता. त्याचे उल्लेख सापडतात कागदांमध्ये. पण त्यावेळेस त्याचं बांधकाम कसं होतं म्हणजे आज आपण किल्ल्याच्या वरती बुरुजांवरती असणारी मंडळी उघड्यावरती राहायची का, पारे तिथे उघड्यावरती करायचे का, तर तसं नव्हतं. आपल्याला इथे दिसतं किल्ल्याच्या वरती इमारतीच्या वरती छत आहे आणि ह्या चित्रांवरून आपल्याला कळतं की बुरुजांवरती सुद्धा पूर्वी छत केलं जायचं. कौलारू छत असायचं, कौलारू किंवा झापांचं छत केलं जायचं. किंवा ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य बुडवताना मराठ्यांचे जे सगळे किल्ले जिंकले तर त्यावेळेस या ब्रिटिशांच्या तोफांच्या जागा कुठे होत्या किंवा त्यांनी कुठून कुठून किल्ल्यावरती मारा केला तोफांचा त्याच्या याच्यामध्ये पोझिशन्स दिसतात. आता इथे ह्या पोझिशन्स आहेत सगळ्या, म्हणजे जिथून तोफांच्या मारा केल्या किंवा त्यांची मुवमेंट कशी व्हायची. मंडळी, आपण ऐतिहासिक शस्त्रांचं जे प्रदर्शन होतं ते बघितलं, त्याच्यानंतर आपण ऐतिहासिक दस्तावेज बघितले आणि वेगवेगळे नकाशे बघितले आणि त्याच्याच बाजूला पुरातन नाण्यांचे प्रदर्शन लागलेलं आहे, तर ते आपण बघूया. कलेक्शन 1835 ते 2023 पर्यंत कंटिन्यू कलेक्शन आहे. आता ज्या ज्या वर्षातली नाणी नाही पाडलेली ती फक्त नाही आहेत. ओके. पण हे ज्या सगळ्या वस्तू आहेत ज्या तुम्ही आता जमवलेल्या आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हटलं होतं की जेवढे तुमचे भंगारवाले वगैरे आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते बाकीच्या गोष्टींसाठी झाले, पण हे नाणी वगैरे कशी जमा केलेत? आणि दुसरी गोष्ट, ह्याचा छंद लागला कसा? आमच्याकडे आजोबा पंजोबांपासून दिवाळीला लक्ष्मीपूजनला जी त्या वर्षात जेवढी नाणी येतात ती पूजेत ठेवायची पद्धत आहे. ती काढायची नाही, परत जी नाणी येतील ती पूजेत टाकायची, अशी आमची तर पूर्वापार पद्धत आहे. आणि नंतर मी धंद्यामध्ये 1984 साली प्रवेश केल्यानंतर मी मोठ्या प्रमाणात कलेक्शन करायला लागलो. ओके. ही शिवाजी महाराजांच्या अगोदर आदिलशाहची राजवट होती, ही त्याच्या काळातले नाणं आहे. क्वार्टर पिन सारखं आहे, त्याला लारीन म्हणतात. हे अशा नाणी पण होते. आपल्या नाणं म्हटलं की असं वाटतं की ते गोल आकाराचंच असेल. लारीन, त्याला लारी बोलतात. आता ही पिढीच्यात माझ्याकडे ही वॉच आहे, त्यात सोन्याची आहेत, चांदीची आहेत. ह्याच्यात माझं 1908 सालातलं माझ्या पंजोबांचं पण घड्याळ आहे. याच्यामध्ये ते कुठलं आहे बरं? हे वाला घड्याळ.
हे म्हणजे पाचव्यातले गोपीनाथ नारायण सैतोडे त्यांच्या काळातले ना ते. पण हे चावीवर अजूनही चालतात, म्हणजे त्याची जी मशीन वगैरे, हा तेच बोलले मला की हे सगळं चालू आहे. म्हणजे ह्याचं मेंटेनन्स वगैरे कसं करता काय? एकदा चावी मारतो बस, तेवढंच मेंटेनन्स, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि याची रिपेअरिंग करणारे आहेत, म्हणजे आधीमध्ये बंद पडतात ते तुम्ही फक्त हँडल करता, मेंटेनन्स करता त्याचा. टोटल माझ्याकडे 100-125 घड्याळ माझ्या कलेक्शन मध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं सोन्या चांदीचे पण आहेत का? याच्यापैकी कुठले आहेत? 3 चांदीचे घड्याळ आहेत. हे सोन्याचं आहे, हे सोन्याचं आणि हे सोन्याचं आहे. एक 24 कॅरेट नाही 14 कॅरेट सोन्याचं आहे. 14 कॅरेट आहे. ओके. नंतर हे दागिने म्हणजे हे मुस्लिम महिलांचे कमरेतला छल्ला आणि कानकुर्ण म्हणतात त्याला. हे आपला मराठी स्त्रियांमध्ये म्हणजे हे कोकणी मुस्लिम आणि कोकणी मुस्लिमांमधले. हा मुस्लिमांचा दागिना आहे, हार आहे मुस्लिम महिलांचा. पण हे सगळे दागिने त्या कायम चांदीचेच घालायचे, सोन्याचं वगैरे असं नसायचं का? पूर्वी माझ्या ते चांदीचे दागिने वापरले जायचे. अच्छा. हे मराठी शाहीचे दंडकडे. हे साधारणतः कसं किलोमध्ये आहेत, कारण की इकडच्या ज्या वस्तू आहेत ते किलोच्या आहेत, बरोबर? तर हे पण त्याच प्रमाणात असतात. 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 130 ग्रॅम. हे मुस्लिम महिलाचे बांगडे आहेत हातातल्या. हे ते शिंदेशाही तोड्याचे प्रकार आहेत, साधारणतः 1 किलो वजनाचे एक आहेत. ओके. हे तुम्ही आता पॉलिश वगैरे केलेत का? नाही, असेच ते राहिलेले पिढ्यानपिढ्या. आणि हे मुस्लिम महिलांचे पायातले आहेत, याला कणस काटा तोडे म्हणतात किंवा वाळे म्हणतात. हे स्मारक शिक्के सरकार काढतात. संसद भवन झालं तर संसद भवनच्या निमित्ताने काढतात. म्हणजे आता इथे 75 रुपयाचा हा नाणा आहे, त्याच्यानंतर 125. म्हणजे कसं स्मारक शिक्के आहेत, स्मारक शिक्के लिमिटेड. म्हणजे हे तुम्हाला कसे मिळाले? म्हणजे गव्हर्नमेंट कडून काढतात ना. कारण की आम्हाला माहित होते हे असे नाणे येतात, पण ते आम्हाला वाटायचे ते फेक आहेत, व्हॉट्सअपवर वगैरे यायचे. नाही, येतात ते. ह्याला नागोत्र म्हणतात मराठी माणसांची. पण हे कुठे असे पायात वगैरे दोन्ही दंडात घालतात ना, तसे नागोत्र वेला म्हणतात, दंडामध्ये वापरतात महिलांचे. आणि हे कोळी महिलांचा वाळा, पायातला वाळा, कोळी हातातला वाळा. ह्या मराठा समाजाच्या महिलांचे पायातली फुलं म्हणतात, अंगठा म्हणतात. तसं हल्ली मासोळ्या म्हणतात ना, तशा पूर्वीच्या मासोळ्या म्हणायच्या. म्हणजे ही नाणी आहेत ती इसवी सन 1835 ते 2023. म्हणजे रुपया, 8 आणे, 4 आणे, 2 आणे, क्वार्टर आणा, 2 आणे, 4 आणे, 8 आणे. पूर्वी 96 पैशाचा 1 रुपया असायचा. 1835 ते 1945 मध्ये ब्रिटिशांनी 55 रुपये फक्त पाडलेले. 55 रुपये म्हणजे 55 नाणी छापलेली फक्त. 1835 ते 1900 एवढ्या कालखंडादरम्यान 45. म्हणजे काय असं काय काही गॅप पडला, बराच गॅप पडला होता. ओके. तोपर्यंत मग व्यवहार कसे करायचे? हे पैसे चालू होते ना, पण नवीन त्यांनी छापले नव्हते, त्यामध्ये गॅप पडला. समजलं? हा, कळलं. करण्याचा आज आम्ही निश्चय केला. काय भीताय आपल्या मरणाला, काय भीताय आपल्या मरणाला. आज नाही उद्या तरी घाल मरणाचा आला जी जी, मरणाचा आला जी 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 जी. काय भीताय तुम्ही तुरुंगाला, काय भीताय तुम्ही तुरुंगाला. देश सारा तुरुंगाची झाला मरणाचा आला जी जी, मरणाचा आला जी. जन्म झाला शिवाजीराजांचा कोणत्या किल्ल्यावर? वा. शिवनेरीवरती जन्म झाला म्हणून पुढची 2 अक्षर घ्या, शिव. आणि राजे सिंहासनाधीश्वर झाले रायगडावरती, ती पुढची 2 अक्षर घ्या, राय.
शिवनेरीची शिव आणि रायगडाची राय म्हणून शिवराय लक्षात ठेवा. एक सांगू तुम्हाला, जगामध्ये लाखो राजे झाले, जगामध्ये लाखो राजे झाले, पण शिवाजी राजांसारखा राजा झाला नाही. लक्षात घ्या, शिवाजी राजांसारखा राजा झाला नाही. त्या छत्रपती शिवाजीराजांचा जन्मोत्सव आहे. एका मराठ्याच्या लेखीने केली क्रांती आहे. नवरा परराज्यात आहे. शहाजीराजे कर्नाटकी बंगळुरूला होते. ऐन तारुण्यामध्ये एका पुत्राला जन्माला घातलं, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला कर्तृत्ववान बनवलं. हे सर्व करत असताना नवऱ्याची जागिरी पुणे परगणा मुरार जगदेवाने राख रांगोळी केली होती, गाढवाचा नांगर फिरवला होता. पहा, शून्यातून विश्व कसं निर्माण होतं ते महिला भगिनींनी जिजाऊ मासाहेबांचं चरित्र वाचून शिकावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.